Hello students, welcome back to Ujumore. This is lecture number 6 on the topic units and measurement. Last lecture ला lecture number 5 मध्ये आपण significant figures आणि rounding of numbers यांचे काय केलं होतं, डिस्कशन केलं होतं, ज्यामध्ये आपण दिलेल्या डेसिमल पॉइंट किंवा नॉन डेसिमल पॉइंट मध्ये असणाऱ्या नंबर्स मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि त्या सिग्निफिकंट फिगर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काही जे रूल्स आहेत ते रूल्स विथ एक्झाम्पल्स काय केले होते, डिस्कस केले होते आणि त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा घेतलेले होते. त्यानंतर एखाद्या लॉंग डेसिमल पॉइंटमध्ये असणाऱ्या नंबर्सला जर का आपल्याला सरप्राईज करायचं असेल, लोअर डेसिमल पॉइंटच्या नंबरमध्ये राउंडिंग ऑफ करायचं असेल तर त्यासाठी काही रूल्स होते की जसं फॉर एक्झाम्पल ज्या डेसिमल पॉइंट नंतर आपल्याला त्याला राउंडिंग ऑफ करायचं आहे तो नंबर जर का ग्रेटर दॅन 5 असेल तर सेपरेट केस, लेस दॅन 5 असेल तर सेपरेट केस, 5 असेल फॉलोड बाय नॉन झिरो डिजिट असेल तर सेपरेट केस, 5 असेल आणि फॉलोड केलेला असेल नॉन झिरो डिजिटनं 5 असेल 0 फॉलोड केला असेल, प्रिसिडिंग इवन असेल, प्रिसिडिंग ऑड असेल, त्यांची ॲडिशन केल्यानंतर काय होतं, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर कसे काय ऑपरेशन असतील, त्यांचे काही रूल्स हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस केलेले होते आणि त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा घेतलेले होते. प्रॅक्टिस एक्झाम्पल म्हणून तुम्हाला असाइनमेंटमध्ये त्याचे एक्झाम्पल आणखी मिळून जातील. या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 6 मध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे एरर अनालिसिस, ज्यावर बेस जेई मध्ये आणि नीट मध्ये क्वेश्चन राहतो म्हणजे राहतोच, इझी क्वेश्चन राहतो. एकदा तुम्हाला जर का कन्सेप्ट समजला की थेरॉटिकल पार्ट जो आहे एरर अनालिसिसच्या थिअरीचा, की एरर कशाला म्हणायचं, कसा कॅल्क्युलेट करायचा, रिलेटिव्ह एरर काय असतात, ॲब्सोल्यूट एरर काय असतो, मल्टिपल डेटा दिलेला असेल तर डेटावरून ट्रू व्हॅल्यू कशी काढायची, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी काढायची आणि एरर कसे ॲड होतात मल्टिप्लिकेशनमध्ये, सबस्ट्रॅक्शनमध्ये, डिव्हिजनमध्ये आणि बाकी. हे जर का थिअरी तुम्हाला थिअरी पार्ट एकदा क्लिअर झाला तर या टॉपिकवरचा क्वेश्चन जो आहे ते एकदम इझी असतो. विदिन मिनिट तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क्स हे मिळू शकतात. आपण आजच्या लेक्चरमध्ये एरर अनालिसिसचा पूर्ण थेरॉटिकल पार्ट डिस्कस करू. यावर बेस कसे क्वेश्चन चालले आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की कॉम्पिटिशन एक्झाममध्ये नीट असो किंवा जेई असो की सीईटी असो यामध्ये एरर अनालिसिसवर बेस कसे क्वेश्चन येतात ते आपण काय करू, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा डिस्कस करू. आज आपण याचा थेरॉटिकल पोर्शन कंप्लीट करू एरर अनालिसिसचा. बघा, एरर्स म्हणजे नेमकं काय, एरर्सची बघू आपण डेफिनेशन. एरर कशाला म्हणायचं, बघा एरर म्हणजे काय की द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यूज, ज्यालाच ॲक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा म्हणतात, आणि मेजर्ड व्हॅल्यू, कशाचा, मेजर्ड व्हॅल्यू ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज द एरर ऑफ दॅट मेजरमेंट. बघा डेफिनेशन काय सांगते, एखादी फिजिकल क्वांटिटी आहे, फॉर एक्झाम्पल आपण अज्यूम करू हा जो मार्कर आहे या मार्करची आपल्याला काय करायची आहे, लेंथ मेजर करायची आहे. सर्वांना माहिती आहे आपल्याला की लेंथ ही काय असते, फिजिकल क्वांटिटी आहे, जी कुठली आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे. या जो मार्कर आहे या मार्करची काय करायची आपल्याला, या एंडपासून या एंडपर्यंतची लेंथ मेजर करायची आहे. तर ही लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही कुठलं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट यूज करणार, तर स्केल, जी मीटर स्केल असते आपल्याकडे, सेंटीमीटर स्केल, ज्यामध्ये 0 पासून तर 15 सेंटीमीटरपर्यंत आपण मेजरमेंट करतो. ती स्केल तुम्ही काय करणार, एक या एंडला लावणार आणि एक दुसऱ्या एंडला लावणार आणि मोजणार की त्या स्केलचे किती डिजिट्स त्याच्यासोबत मॅच करतायत. जिथे मॅच होणार तुम्ही सांगणार की फॉर एक्झाम्पल ही जी स्केल किंवा जो मार्कर आहे याची लेंथ आहे फॉर एक्झाम्पल 13 सेंटीमीटर किंवा 13.2 सेंटीमीटर, असं तुम्ही काय करणार, त्याची मेजरमेंट करणार. तुम्ही जी या मार्करची जी लेंथ सांगितली ती काय झाली, याची ट्रू व्हॅल्यू झाली का, नाही. ती काय झाली तर याची झाली मेजर्ड व्हॅल्यू. काय झाली, मेजर्ड व्हॅल्यू, जी तुम्ही काय केली, स्वतः कुठल्या तरी एखाद्या इक्विपमेंटचं, कुठल्या तरी एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या हेल्पनं काय केली, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची जी फिजिकल क्वांटिटी आहे, इथे आपण लेंथ अज्यूम केली, ती फिजिकल क्वांटिटी तुम्ही ती फिजिकल क्वांटिटी मेजर केली, ज्याला म्हणायचं तुम्ही मेजर्ड व्हॅल्यूज. आता तुम्ही मेजर केलेली ही व्हॅल्यू त्या ॲक्च्युअलमध्ये असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याची ट्रू व्हॅल्यू आहे का, तुम्ही जी मेजर केली ती व्हॅल्यू त्याची ॲक्च्युअल जी लेंथ असेल प्रॉपरली, की जी याची ॲक्युरेट लेंथ आहे, जी एखाद्या दुसऱ्या ॲक्युरेट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटनं मेजर केलेली असेल तर त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, किती डिफरन्स आहे ॲक्च्युअल व्हॅल्यू या मार्करच्या ॲक्च्युअल लेंथमधला
आणि तुम्ही एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट फॉर एक्झाम्पल स्केल अप्लाय करून किंवा स्केल लावून जी लेंथ मेजर केली या दोन्हीमधला जो डिफरन्स असेल त्या डिफरन्सला काय म्हणायचं, इरर. त्याला म्हणायचं इरर. अशी अगदी साधी डेफिनेशन आहे इररची. काय, डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू किंवा ॲक्च्युअल व्हॅल्यूज त्यालाच ट्रू व्हॅल्यू म्हणायचं आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑर मेजर्ड व्हॅल्यू याचा डिफरन्स म्हणजे इरर. आता हा जो मार्कर आहे या मार्करची नेमकी ट्रू व्हॅल्यू नेमकी म्हणायची कशाला, कारण तुम्ही याची ट्रू व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार. आता याची ट्रू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना तुम्हाला एखादा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अप्लाय करावं लागेल आणि त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये असं गरजेचं थोडी आहे की तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटने मेजर करतात त्यांना मेजर केलेली आणि ते ॲक्युरेट असेल. ऑब्वियस नाही. भरपूर साऱ्या अशा फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्याच्या ट्रू व्हॅल्यू आपल्याला आजही माहिती नाही आहेत. बट आपण काय करत असतो, तशा फिजिकल क्वांटिटीजच्या जे ट्रू व्हॅल्यूज आहेत त्यांना काय करत असतो, मल्टिपल सेम ऑब्जेक्टची एकाच इन्स्ट्रुमेंटनं मल्टिपल टाइम्स मेजरमेंट घेत असतो आणि त्या मल्टिपल मेजरमेंट्सचा एक मीन काढत असतो, त्यांची ॲव्हरेज घेत असतो, त्याचा अरिथमॅटिक मीन घेत असतो. सर्वांची ॲडिशन आणि जेवढे नंबर इन्व्हॉल्व झाले त्यांना डिव्हाइड करून त्याचा अरिथमॅटिक मीन घेत असतो आणि त्या अरिथमॅटिक मीनलाच आपण काय म्हणतो, त्या फिजिकल क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू. त्या फिजिकल क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू. मग त्या ट्रू व्हॅल्यूपासून तुम्ही मेजर केलेली व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आणि जो डिफरन्स येईन ट्रू व्हॅल्यूजचा आणि मेजर केलेल्या व्हॅल्यूजचा, त्या डिफरन्सला म्हणायचं इरर. काय म्हणायचं, इरर. फॉर एक्झाम्पल आता इरर वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. कशा पद्धतीचे, इन्स्ट्रुमेंटेशन इरर, इन्स्ट्रुमेंटल इरर, की तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर करत आहात, ज्या इन्स्ट्रुमेंटनं तुम्ही मेजर करतात. फॉर एक्झाम्पल आपण बघू, तुम्ही भाजीपाल्यावाल्याकडे जातात आणि तुम्ही त्या भाजीपाल्यावाल्या व्यक्तींचा जो तराजू काटा असतो तो बघता. तर तुम्हाला असं दिसतंय कधी कधी की तो तराजू जर का वरती उचलला असा बॅलन्सिंगसाठी, तर तो तराजूमध्ये काहीतरी फॉल्ट झालेला असतो की जेणेकरून तो तराजू काय करतो बघा, त्यामध्ये लेफ्ट हँड साईडच्या तराजूमध्ये आणि राईट हँड साईडच्या तराजूमध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्ही भाजीपाला किंवा वजन न टाकलेले तरी तो काय असतो, तो पारडा बॅलन्स नसतो. तो काय होतो, एका साईडला झुकलेला असतो, एका साईडला झुकलेला असतो. म्हणजे काय होतं की तो जो आहे, तो जो नॉच त्याचा, तो काय करत असतो, एका साईडला डिफ्लेक्ट झालेला असतो, सेंटरला बरोबर एक्झॅक्ट बॅलन्स नसतो. म्हणजे तुम्ही त्यामधून एखाद्या ऑब्जेक्टचं जे काही इन्स्ट्रुमेंट किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची मेजरमेंट करणार, म्हणजे तुम्ही त्यामध्ये एखादा भाजीपाला मेजर करणार, तर त्याचं काय होईल, जो तराजू लेफ्ट हँड साईडला झुकलेला आहे त्यामध्ये कमी अमाऊंट ट्रान्सफर होईल, कमी अमाऊंट दिलं जाईल कम्पेअर टू त्याच्या दुसऱ्याच साईडला असणाऱ्या तराजूमध्ये असणाऱ्या एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या. जसं किलोचं जर का तुम्ही त्यामध्ये माप ठेवलं आणि इकडून 1 किलो भाजीपाला त्यामध्ये त्याच्या इक्विव्हॅलंट मेजरमेंटसाठी पुट करत गेले, तर तुम्हाला सुरुवातीला असं कळलं की तो थोडासा डिफ्लेक्टेड होता. म्हणजे काय झालं, इकडून जे तुम्ही त्यामध्ये भाजीपाला टाकत आहेत त्यामध्ये काय झालं, तेवढं डिफ्लेक्शनवाला तुम्हाला जो पदार्थ आहे तो कमी मिळाला. का, कारण की तो जो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट होता, तो जो तराजू होता, त्यामध्ये काय होता, इन्स्ट्रुमेंटल इरर होता. इन्स्ट्रुमेंटल इरर होता की जो अगोदरच्या प्रिव्हियस स्टेटमध्ये अनबॅलन्स होता. काय होता, अनबॅलन्स होता. तो काय झाला, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन इरर झाला. ठीक. तर असा इरर हा इन्स्ट्रुमेंटमध्ये असू शकतो किंवा आणखी इरर कशाचा असू शकतो, एन्व्हायरमेंटल इरर. बघा, एन्व्हायरमेंटल इरर. आता एन्व्हायरमेंटल इरर म्हणजे कसा, तर सेम एक्झाम्पल घेऊ आपण. तिथं तुम्ही सोनाराच्या दुकानात गेले असता, सोनाराच्या दुकानामध्ये बघा, सोनं मोजण्याचा जो तराजू आहे त्यांचा, तो एका एअर इन्व्हलपमध्ये असा क्लोज केला असतो, काचाच्या बॉक्समध्ये क्लोज केलेला असतो. तो काचाच्या मध्ये क्लोज करण्याचं रिझन काय असतं, तर ज्यावेळेस आपण त्या तराजूमध्ये जे सोनं मोजतो की नाही, तर त्यावेळेस आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये असणारी जी हवा आहे ती हवा त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला नाही लागली पाहिजे, जेणेकरून हवेचं सुद्धा ओझं काय होईल, तर त्या तराजूमध्ये ॲड होईल आणि ज्या व्यक्तीला ते सोनं घ्यायचं आहे त्याचं काय होईल, तेवढ्या हवेच्या वजना इतकं नुकसान होईल. त्याच्यामुळे काय केलं जातं, तर असे इन्व्हायरमेंटल इरर मेजरिंगमध्ये आपले आले नाही पाहिजे, त्यांना इल्युमिनेट करण्यासाठी आपण काय करत असतो, असे इन्व्हायरमेंटल इररना आपण काय करतो, इल्युमिनेट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी प्रिकॉशन्स घेत असतो. तर मेजरमेंटमध्ये इन्स्ट्रुमेंटेशनचे इरर असू शकतात, इन्व्हायरमेंटमधले इरर असू शकतात, ऑब्झर्वेशनल इरर असू शकतात. ऑब्झर्वेशनल इरर. आता ऑब्झर्वेशनल इररमध्ये बघा, सपोज करायचं आहे की ही एक रॉड आहे, या रॉडची तुम्हाला काय सांगितलं मी, इथून इथपर्यंत लेंथ मेजर करायची. जो व्यक्ती बरोबर एक्झॅक्ट समोरून या रॉडला बघत आहे त्याच्यासाठी लेंथ एक वेगळी व्हॅल्यू असेल. जो व्यक्ती असा थोडा क्रॉसमध्ये बघत आहे त्याला हा रॉड थोडा लांबट दिसेल, त्याच्यासाठी लेंथ वेगळी असेल. जो व्यक्ती इकडून थोडासा क्रॉसमध्ये बघत असेल त्याच्यासाठी लेंथ आणखी थोडी वेगळी दिसेल. हे काय झाले,
जो व्यक्ती ऑब्झर्वेशन करत आहे पर्टिक्युलर ऑब्जेक्टचे, इथे आपण याला रॉड अज्युम केलं तर एखादा व्यक्ती जे मेजरमेंट करत आहे त्याचे ऑब्झर्वेशन तो कोण्या डायरेक्शननं घेत आहे, कुठल्या फ्रेमनं घेत आहे, त्याच्यानुसार काय होतात तर त्या मेजरमेंटमध्ये सुद्धा काही इरर हे इंट्रोड्यूस होतात. अशा डिफरंट टाईप्सचे इरर्स हे तुमच्या मेजरमेंटमध्ये असतात. बघा, आपण फिजिक्समध्ये नाही कुठल्याही डेली लाईफमध्ये ज्या काही मेजरमेंट, ज्या काही ऑब्झर्वेशन्स घेत असतो त्यामध्ये इरर राहतो. विदाऊट इरर एनी फिजिकल क्वांटिटी इज मिनिंगलेस. कुठलीच फिजिकल क्वांटिटी एक्झॅक्ट नसते, त्यामध्ये काही ना काही इरर हे राहतात. आणि आपली टेंडन्सी काय असते, आपण मिनिमम इरर जे आहेत ते इरर मिनिमाइज करण्यासाठी जेवढे काही पॉसिबल इन्स्ट्रुमेंट असतील की जो कमीत कमी इरर देऊन आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेसीवाली मेजरमेंट देईल तसे इन्स्ट्रुमेंट आपण डेव्हलप करत असतो. तर इररबद्दल हा डेफिनेशन आणि इररचे काही एक्झाम्पल्स तुमचे क्लिअर झाले असतील. इरर नेमका काय असतो आणि हे एन्व्हायरमेंटल इरर, पर्सनल ऑब्झर्वेशनल इरर आणि इन्स्ट्रुमेंटेशन इरर हे प्रत्येक इरर आपण काय डेली लाईफमध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. त्यानंतर बघा, इररचे आणखी 2 टाईप्स असतात. एक असतो रँडम इरर. इररमध्ये एक असतो रँडम इरर आणि दुसरा असतो इन्स्ट्रुमेंटेशन, इन्स्ट्रुमेंटल इरर. तर बघा, इन्स्ट्रुमेंटल इरर जो आपण बघतोय की आपल्याला माहिती आहे की तराजूला जे एक्झाम्पल कन्सिडर केलं आपण की त्या तराजूमध्ये तुम्ही काही न टाकताही तो एका साईडला पारडा झुकलेला होता. हे तुम्हाला मेजरमेंट करण्या अगोदर माहिती होतं की तो तराजू जो आहे तो एका साईडला झुकलेला आहे. तर तुम्ही ज्यावेळेस त्याची फायनल कॅल्क्युलेशन करसाल त्यावेळेस तुम्ही तो झुकलेल्या तराजूचं जे वेट आहे किंवा जी त्याची डिफ्लेक्शन झाली ते डिफ्लेक्शन फायनल रिझल्टमधून मायनस करणार. म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटमध्ये असणारे इरर तुम्ही काय करू शकता, आफ्टर ऑब्झर्वेशन किंवा आफ्टर मेजरमेंट इल्युमिनेट करू शकता. बट हे जे रँडम इरर्स असतात, कुठले रँडम म्हणजे काय, ज्याचा सोर्स आपल्याला माहिती नाही आहे, ते मे बी ऑब्झर्वर मेजर करत आहे त्याच्यामुळे इरर होऊ शकतात किंवा एन्व्हायरमेंटमुळे झालेले इरर असू शकतात किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये विथ टाइम चेंजेस होत असतील त्याचे इरर त्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. तर हे जे रँडम इरर्स आहेत हे रँडम इरर्स हे इल्युमिनेट होत नाही आणि त्या रँडम इररनाच मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करत असतो, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला मोर ॲक्युरेट डिझाईन करण्याचा प्रयत्न करत असतो. इन्स्ट्रुमेंटल जे इरर आहेत ते इरर इल्युमिनेट होतात. इन्स्ट्रुमेंटमध्ये असणारे इरर आपण इल्युमिनेट करतो, बट रँडम इरर हे इल्युमिनेट करता येत नाही. त्यामुळे आपण काय करतो तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हे कमीत कमी रँडम इरर आपल्याला देईन असे इन्स्ट्रुमेंट आपण काय करत असतो, बिल्डअप करत असतो फॉर मोर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी. इररचे 2 टाईप्स, इन्स्ट्रुमेंटल आणि रँडम. नॉट इल्युमिनेटेड इन्स्ट्रुमेंटल इरर जे आहे ते आपण इल्युमिनेट करू शकतो. ही आहे साधी डेफिनेशन इररची. त्यानंतर बघा, इरर मधला टाईप आहे ॲब्सोल्यूट इरर. काय आहे ॲब्सोल्यूट इरर? आता ॲब्सोल्यूट इरर म्हणजे नेमकं काय तर बघा, ॲब्सोल्यूट इरर म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड द इंडिव्हिज्युअल मेजरमेंट or individual measured value of the quantity is called absolute error. It's called absolute error of that measurement. म्हणजे काय बघा, सपोज करायचं एखादा बॉक्स आहे, हा वाला एक बॉक्स आहे. ह्या बॉक्सची तुम्हाला काय करायची, ही जी एक साईड याची लेंथ आणि ही साईड याची लेंथ मेजर करायची आहे. ह्या बॉक्सची तुम्ही 10 ऑब्झर्वर आहेत, 10 व्यक्ती आहेत, 10 व्यक्तीला सांगितलं, सेम टास्क दिली. हा जो बॉक्स दिसतोय या बॉक्सची काय करायची आहे, हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. तर लेंथ ए बी आणि लेंथ बी सी. काही जणांना सांगितलं की जे सर्व व्यक्ती आहेत 10-15 जेवढे असतील एन नंबर ऑफ व्यक्ती आहेत, एन नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, त्यांना सांगितलं की ए टू बी पॉईंटची लेंथ या बॉक्सच्या आणि बी टू सी पॉईंटची लेंथ काय करायची आहे, मेजर करायची. पहिला व्यक्ती येईल तो मेजर करण की ए टू बी जी लेंथ आहे ती लेंथ सपोज करायची A1 आहे. पहिल्यानं मेजर केलं ती लेंथ आहे A1. दुसरा व्यक्ती येईल जाईन तो मेजर करण की ए टू बी ही जी लेंथ आहे ही लेंथ आहे A2. ए टू बी लेंथ आहे A2. तिसरा व्यक्ती येईल तो सेम लेंथ मेजर करण ए टू बी, तो मेजर करेन ती लेंथ मिळेल A3. कारण प्रत्येकाची सेम मिळेल असं गरजेचं आहे का नाही, का कारण ऑब्झर्वेशनल एरर त्यामध्ये असू
शकतात. काही जण स्केल मागं पकडतील, काही जण पुढे पकडतील, काही जण क्रॉसमधून बघतील, कोणी एक्झॅक्ट समोरून बघेल, कोणी पलीकडच्या साईडनं बघेल, कोणी मागून बघेल, एक्सेट्रा. रिझन्स वेगवेगळे असू शकतात. सो असं येण्यात व्यक्ती येईल आणि तो मेजर करण की ती जी ए बी लेंथ आहे बॉक्सची ती आहे AN. म्हणजे काय झालं तर एकच आहे इन्स्ट्रुमेंट, मेजरमेंट आपण एकाच इक्विपमेंटने गेली, ऑब्जेक्ट एकच होता, बट किती टाइम्स मेजर केला आपण? N टाइम्स. का? आपल्याला मोर ॲक्युरेट रिझल्ट्स हे हवे होते. एकच लेंथ आहे AB, त्याची N टाइम्स काय केली आपण? मेजरमेंट केली. सपोज करायची फिजिकल क्वांटिटी इथं आपण अजून केली लेंथ ऑफ द बॉक्स, ही काय केली आपण? N टाइम्स मेजर्ड केली. काय केली? N टाइम्स मेजर केली. आणि प्रत्येक मेजरमेंटची व्हॅल्यूज आपण A1, A2, A3 सो ऑन अप टू AN ह्या व्हॅल्यूज डिफरंटली काय केल्या? अरेंज केल्या, डिफरंटली अरेंज केल्या. तर ॲब्सोल्यूट इरर बघा काय सांगतो की ह्या ज्या N व्हॅल्यूज तुम्ही मेजर केलेल्या आहेत, या N व्हॅल्यूजची काय करायची? आपल्याला अरिथमॅटिक मीन काढायचा आहे AM. तो अरिथमॅटिक मीन कसा निघेल? अरिथमॅटिक मीन निघेल AM इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस सो ऑन प्लस AN. आणि या सर्व यांच्या ॲडिशनला काय करायचं? यांना डिव्हाइड करायचं, यांना डिव्हाइड करायचं आहे. हा निघेल त्याचा अरिथमॅटिक मीन. हा काय निघेल? अरिथमॅटिक मीन. आणि या अरिथमॅटिक मीनलाच काय म्हणायचं आहे तुम्ही? ट्रू व्हॅल्यू. या अरिथमॅटिक मीनलाच काय म्हणायचं आहे? ट्रू व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर लेंथ ऑफ द बॉक्स. या बॉक्सच्या AB साईडच्या लेंथची काय झाली? ही ट्रू व्हॅल्यू. का? कारण आपण काय केली? ती N टाइम्स मल्टिपल टाइम्स कॅल्क्युलेशन करून, मल्टिपल टाइम्स मेजरमेंट करून येणाऱ्या सर्व N रिझल्ट्सचा काय केला? अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट केला. अरिथमॅटिक मीन कॅल्क्युलेट केला. ॲब्सोल्यूट इरर म्हणजे मग काय सांगतो? तर ही जी ट्रू व्हॅल्यू आहे, ही जी ट्रू व्हॅल्यू आहे जी आपल्याला कुठून मिळाली? तर या अरिथमॅटिक मीन पासून मिळाली. ही जी ट्रू व्हॅल्यू आहे, जी ट्रू व्हॅल्यू आपल्याला या अरिथमॅटिक मीन पासून मिळाली, तर या अरिथमॅटिक मीन पासून मिळालेल्या ट्रू व्हॅल्यूचा आणि इंडिव्हिज्युअल मेजरमेंट. आता इंडिव्हिज्युअल मेजरमेंट कोणती? तर पहिल्या व्यक्तीची A1, दुसऱ्या व्यक्तीची A2, तिसऱ्या व्यक्तीची A3 आणि येण्यात व्यक्तीची AN. या मेन व्हॅल्यूमधून इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूजचा हा जो इंडिव्हिज्युअल मेजर्ड व्हॅल्यूज आहे यांचा जो डिफरन्स आहे, या डिफरन्सला काय म्हणायचं आहे? तर ॲब्सोल्यूट इरर म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? ॲब्सोल्यूट इरर. तर पहिल्या व्यक्तीनं जी मेजरमेंट केली, त्या व्यक्तीमधनं केलेल्या मेजरमेंटचा ॲब्सोल्यूट इरर किती असेल? मग बघा, A1चा ॲब्सोल्यूट इरर आपण रिप्रेझेंट करतो डेल्टा A1. डेल्टा रिप्रेझेंट करतो इरर कुठला? ॲब्सोल्यूट. डेल्टा A1 काय असेल? AM. AM मीन्स अरिथमॅटिक मीन. कशाचा? त्या लेंथ ABच्या ऑब्झर्वेशनचा मायनस पहिल्या व्यक्तीने मेजर केलेल्या ऑब्झर्व व्हॅल्यूचा डिफरन्स. हा झाला ॲब्सोल्यूट इरर इन द मेजरमेंट ऑफ A1 फ्रॉम इट्स ट्रू व्हॅल्यू पहिल्या व्यक्तीसाठी. सिमिलरली A2 साठी काय निघेल? AM मायनस A2 अँड सो ऑन. आणि असंच सर्व क्वांटिटीसाठी काय होईल? सर्व याच्यासाठी अप्लाय होत जाईल. A2 साठी काढलं, सिमिलरली तुम्ही A3 साठी काढणार, सिमिलरली A4 साठी आणि सिमिलरली AN साठी. आता हा जो आहे काय? ॲब्सोल्यूट इरर. हा जो डिफरन्स आहे, असं गरजेचं नाही हा डिफरन्स पॉझिटिव्हच येईल, तर तो डिफरन्स पॉझिटिव्हही असू शकतो किंवा निगेटिव्हही असू शकतो. ॲब्सोल्यूट इरर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ॲब्सोल्यूट इरर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आणि कसं काढायचं आहे याच्यासाठी काय केलं आपण? एक्झाम्पल अज्युम केलं आणि प्रत्येक टर्मला काय केलं? एक्सप्लेन केलं. मीन कसं काढायचा? तर सर्व ऑब्झर्वेशनची ॲडिशन डिवायडेड बाय जेवढे ऑब्झर्वेशन असतील त्या ऑब्झर्वेशनच्या नंबरनं त्याला डिवाइड करायचं, ज्यालाच आपण मीन व्हॅल्यू किंवा काय म्हणतो? ट्रू व्हॅल्यू. त्या ट्रू व्हॅल्यूमधून इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आणि जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सला काय म्हणायचं? त्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशनचा ॲब्सोल्यूट इरर. ॲब्सोल्यूट इरर. त्यानंतर मग बघा काय? इफ द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी इज नॉट गिवन. आता असं गरजेचं नाही प्रत्येक वेळेस की तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू दिलेलीच असेल. मग ट्रू व्हॅल्यू कशी काढायची? इफ द ट्रू व्हॅल्यू ऑफ द फिजिकल क्वांटिटी इज नॉट गिवन, देन द मीन व्हॅल्यू काय? मीन व्हॅल्यू AN. मीन व्हॅल्यू AN AM म्हणू शकतो त्याला आपण. लास्टला आपण AM रिप्रेझेंट केलं, AM कॅन बी टेकन ॲज अ ट्रू व्हॅल्यू. तर त्या मीन व्हॅल्यूलाच आपण ट्रू व्हॅल्यू म्हणू शकतो. देन द ॲब्सोल्यूट इरर
इन द इंडिव्हिज्युअल मेजर्ड व्हॅल्यूज आर. इंडिव्हिज्युअल मेजर्ड व्हॅल्यूज मधला ॲब्सोल्यूट एरर आपण लास्टला बघितला कसा आहे. ट्रू व्हॅल्यू काय घ्यायची मग AM जी आहे मीन व्हॅल्यू, यालाच काय म्हणतो आपण ट्रू व्हॅल्यू. पण मीन व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यूलाच आपण म्हणतो ट्रू व्हॅल्यू. आणि इंडिव्हिज्युअल मेजरमेंट मधला ॲब्सोल्यूट एरर कसा निघेल मग A1 मधला, तर AM मीन व्हॅल्यू मायनस A1 पहिल्यामधला. सिमिलरली दुसऱ्यामधला AM मायनस A2 आणि असंच काय होईल हे प्रत्येक याच्यासाठी अप्लाय होत चालेल, प्रत्येक ऑब्झर्वेशनसाठी अप्लाय होत चालेल. त्यानंतर बघा काय, द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर इज डिफाइंड ॲज द फायनल ऑर मीन ॲब्सोल्यूट एरर. बघा हे स्टेटमेंट आणखी महत्त्वाचं आहे. काय, द अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर्स इज द फायनल मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे काय, डेल्टा A1 काय झाला ॲब्सोल्यूट एरर इन A1, डेल्टा A2 ॲब्सोल्यूट एरर इन A2, सिमिलरली डेल्टा A3 इन ॲब्सोल्यूट एरर इन A3. तर या सर्वच्या सर्व ॲब्सोल्यूट एरर्सचा पण मीन, सर्वच्या सर्व ॲब्सोल्यूट एरर्सचा मीन याला काय म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर बघा डेल्टा AM बार, डेल्टा M मीन ॲब्सोल्यूट एरर हा काय मिळेल तुम्हाला मॉड्युलस डेल्टा A1. मॉड्युलस का घेतला बघा, मॉड्युलस घेतला कारण की मीन एरर जो आहे ॲब्सोल्यूट एरर हा ॲब्सोल्यूट एरर निगेटिव्ह असू शकतो आणि पॉझिटिव्ह असू शकतो. मॉड घेतल्यामुळे काय होईल पॉझिटिव्ह क्वांटिटी तर पॉझिटिव्हच राहतील, बट जे निगेटिव्ह क्वांटिटीज आहेत त्या पण काय होतील पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होतील, पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होतील. डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस सो ऑन प्लस डेल्टा AN आणि डिवायडेड बाय EN. हा काय झाला तुमचा मीन ॲब्सोल्यूट एरर. हा झाला मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. आणि याचं कॅल्क्युलेशन आपण अशा पद्धतीनं करत असतो. कशाचं मीन ॲब्सोल्यूट एररचं. त्यानंतर सो द रिप्रेझेंटेशन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, कुठलीही एखादी फिजिकल क्वांटिटी मग आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. तर बघा कुठली एखादी फिजिकल क्वांटिटी इथे आपण काय केली, तो जो बॉक्स होता त्या बॉक्सची लेंथ AB मेजर केली, तर त्या बॉक्सची लेंथ AB ची ॲक्च्युअल व्हॅल्यू कशी रिप्रेझेंट करायची फिजिकली एला आपण कसं रिप्रेझेंट करत असतो A प्लस मायनस डेल्टा A प्लस मायनस डेल्टा A. तर डेल्टा A काय यामध्ये मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे ए जी आहे काय लेंथ, आपण अजून करायचं ए काय आहे लेंथ आहे, ज्याला लेंथ जी फिजिकल क्वांटिटी आहे ज्याला रिप्रेझेंट करत असताना आपण रिप्रेझेंट करतो ए लेंथ प्लस मायनस म्हणजे याच्यामध्ये डेल्टा ए एवढी क्वांटिटी मीन ॲब्सोल्यूट एरर ॲड असू शकतो किंवा त्यामध्ये तेवढा मीन ॲब्सोल्यूट एरर सबस्ट्रॅक्टही असू शकतो. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं बघा मेजरमेंटमध्ये हे असं रिप्रेझेंटेशन असतं, ती फिजिकल क्वांटिटी आणि प्लस मायनस त्यामध्ये असणारा मीन ॲब्सोल्यूट एरर किंवा त्या क्वांटिटीमध्ये असणारा मेजरमेंटमधला मॅक्सिमम पॉसिबल एरर. असं असतं कुठल्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन. कुठल्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन ती फिजिकल क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू मायनस प्लस मायनस त्याच्यामध्ये असणारा मॅक्सिमम पॉसिबल एरर. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल एरर. रिलेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल एरर. आता रिलेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल एरर म्हणजे नेमकं काय, तर बघा डेफिनेशन काय आहे, इट इज डिफाइंड ॲज द रेशो. काय आहे रेशो आहे कशाचा मीन ॲब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ अ ट्रू व्हॅल्यू ऑर द मीन व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी. रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एरर काय समजा समजा ए प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा ए जे आपण वरती घेतले त्या फिजिकल क्वांटिटीचं काय आहे रिप्रेझेंटेशन्स आहे, ज्यामध्ये ए काय आहे ट्रू व्हॅल्यू आहे, ए आहे ट्रू व्हॅल्यू, डेल्टा ए आहे
मीन ॲब्सोल्यूट एरर. तर या फिजिकल क्वांटिटीमध्ये असणारा रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर कसा रिप्रेझेंट करायचा, तर डेल्टा ए म्हणजे काय, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ए ट्रू व्हॅल्यू. हे जे आहे हे रिप्रेझेंटेशन आहे तुमचं रिलेटिव्ह एररचं हे काय रिप्रेझेंटेशन्स आहे. त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये असणारा मॅक्सिमम एरर किंवा मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आणि हे जो रेशो आहे, हे रेशोमध्ये जे रिप्रेझेंटेशन आहे त्याला म्हणायचं रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर. रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एररचं हे काय अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा कॅल्क्युलेशन करणार आहेत आपण. आणि हे अशा पद्धतीनं फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन ट्रू व्हॅल्यू प्लस मायनस त्यामध्ये असणारा मीन ॲब्सोल्यूट एरर और ॲब्सोल्यूट एरर म्हणता येईल. मीन म्हटलं तरी चालतं, मीन ॲब्सोल्यूट म्हटलं तरी चालतं. आणि त्या दोन्हींचा रेशो जर का घेतला आपण तर ते आहे रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर. रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर. पर्सेंटेज एरर नेक्स्ट आहे बघा, पर्सेंटेज एरर. तर पर्सेंटेज एरर कसा रिप्रेझेंट करायचा, तर पर्सेंटेज एरर असतो रिलेटिव्ह एरर इंटू 100%. रिलेटिव्ह एरर इंटू 100%. रिलेटिव्ह एरर कसा लिहिला आपण आत्ताच बघितलं की डेल्टा ए अपॉन ए हे तुमचं रिलेटिव्ह एररचं रिप्रेझेंटेशन्स. आणि याला जर का तुम्ही 100%नं मल्टिप्लाय केला तर ए या फिजिकल क्वांटिटीमध्ये असणारा पर्सेंटेज एरर तुम्हाला काय करता येतो, कॅल्क्युलेट करता येतो पर्सेंटेज एरर. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला पर्सेंटेज एररच कॅल्क्युलेट करायला विचारतात आणि गिवन क्वेश्चन्समध्ये सुद्धा पर्सेंटेज एररच दिलेलेच असतात मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हणजे अबाउट 80% टाइम्स तुम्हाला क्वेश्चन्स जे राहतील ते पर्सेंटेज एररवर बेसच राहतील की दिलेल्या फिजिकल क्वांटिटीजमधला एरर असा आहे पर्सेंटेज एरर, या दुसऱ्या क्वांटिटीजमधला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा. पर्सेंटेज एरर कसा काढायचा मग, रिलेटिव्ह एरर हा असा रेशो मीन एरर आणि ट्रू व्हॅल्यूजचा रेशो इंटू 100%. हा काय मिळतो तुम्हाला, पर्सेंटेज एरर मिळतो. बघा आता एक्झाम्पल, ज्या क्वांटिटीज किंवा जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं, काय एरर कसा काढायचा, मीन व्हॅल्यू कशी काढायची, मीन व्हॅल्यूवरून प्रत्येक इंडिव्हिज्युअल क्वांटिटीजमधला एरर ज्याला त्यांचा मीन घेतला तर मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणायचं त्याला. प्रत्येक ॲब्सोल्यूट एररचा मीन काढला, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू काय मिळालं, रिलेटिव्ह एरर. आणि रिलेटिव्ह एरर इंटू 100% पर्सेंटेज एरर. ते सर्वचे सर्व क्वांटिटी काय करायचे आपल्याला गिवन क्वेश्चनसाठी काढायचे आहेत. पहिला आहे मोस्ट ॲक्युरेट लेंथ ऑफ द सिलेंडर म्हणजेच ट्रू व्हॅल्यू काढायची आहे किंवा मीन व्हॅल्यू काढायची आहे. नंतर प्रत्येक मीन व्हॅल्यूचा ॲब्सोल्यूट एरर काढायचा आहे. नंतर मीन ॲब्सोल्यूट एरर काढायचा आहे, रिलेटिव्ह एरर काढायचा आहे आणि पर्सेंटेज एरर काढायचा आहे. गिवन क्वेश्चनसाठी काय, फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स वेअर टेकन विथ व्हर्नियर कॅलिपर. आता व्हर्नियर कॅलिपर म्हणजे काय आपण नेक्स्ट शिकणारच आहोत. बट इथे एवढं समजायचं आहे की लेंथ मेजरमेंट ऑफ लेंथसाठी किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या लेंथच्या मेजरमेंटसाठी व्हर्नियर कॅलिपर यूज केलं जातं. तर एका व्हर्नियर कॅलिपरचा यूज करून काय केलं, एका सिलेंडरची लेंथ आपण मेजर केलेली आहे आणि जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशन्समध्ये आपल्याला 3.29 सेंटीमीटर, 3.28, 3.29, 3.31, 3.28, 3.28, 3.27, 3.29 आणि 3.30 असे किती टोटल 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 4 8 टोटल 8 ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत. आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला, मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू काढायची आहे. बघा मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला, सपोज करायचं AM ही काय आहे, मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूजचं काय करायची, ॲडिशन करायची आणि त्याला 8ने डिवाइड करायचं. बघा 3.29 प्लस दुसरी काय आहे 3.28 प्लस 3.29 प्लस 3.31 प्लस 3.28 3.27 प्लस 3.29 आणि प्लस 3.30 या सर्वांची ॲडिशन आणि याला डिवायडेड बाय 8 बघा याचं कॅल्क्युलेशन करू आपण आता. हे किती मिळतं, 9 9 1 9 9 18
27, 27 हे 8, 8 16, त्यानंतर 1, 7 आणि 1 8, म्हणजे 7 आणि 7 14, हे किती मिळणार? 6 आणि 6 12 13, 13 आणि 8 21, ही 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, 1 5 साईडला, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10, 2 12, 3 15, 3 18, 18 आणि 5 23, 23शी 3, 8ची 2, 3 आणि 3 6 आणि 3 9, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24, 24 आणि 2 26, किती 2 पॉईंट नंतर डिजिट्स आहेत, 26.31, 26.31 डिवायडेड बाय 8. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 8 1 8 2 16 8 3 24 पॉईंट, 2 उरले 3 23, 8ला 23 डिवायडेशन नाही जात, म्हणजे 8 2 16, किती उरले 2, 23 मधून 16 गेले तर ते 3 आणि हे 4 7, 7 आणि 71, 71 म्हणजे 7 8 56, 8 8 64, 9 8 72, 8 म्हणजे 3.28 आणि आणखी समोर काही डिजिट मिळेल. बट आपल्याला असं दिसतंय प्रत्येक डिजिट काय तर राउंडिंग ऑफ केलेलं आहे 2 डिजिट्समध्ये, म्हणजे फायनल आन्सर जे तुमचं मिळेल ते किती मिळेल 3.28. फायनल आन्सर किती मिळेल 3.28, 3.28. ही काय मिळेल तुम्हाला लेंथ मिळेल, मोस्ट ॲक्युरेट लेंथ सिलेंडरची. मोस्ट ॲक्युरेट लेंथ आपण इथं काय करू लिहून घेऊ, AM किती मिळेल तुम्हाला 3.28, 3.28 मिळेल मोस्ट ॲक्युरेट लेंथ. आता मोस्ट ॲक्युरेट लेंथ तर तुम्हाला मिळाली, त्यानंतर काय करायचं आहे या 3.28 मधून प्रत्येक जे आहेत ही वाली क्वांटिटी, ही वाली क्वांटिटी, ही अशा प्रत्येक क्वांटिटी सबस्ट्रॅक्ट करायची आहे. तो तुम्हाला काय मिळेल मीन एरर मिळेल प्रत्येक एका ऑब्झर्वेशन मधला, प्रत्येक ऑब्झर्वेशन मधला मीन एरर. पहिले याच्यामधला काढू आपण A1, ज्याला आपण डेल्टा A1 म्हणू. 3.28 मायनस 3.29 हा काय मिळेल मायनस 0.01. डेल्टा E2 काय मिळेल 3.28 मायनस 3.28 0. डेल्टा E3 काय मिळेल 3.28 मायनस 3.29 मायनस 0.01. डेल्टा E4 काय मिळेल 28 मायनस 31 मायनस 0.03. डेल्टा E5 काय मिळेल 3.28 मायनस 3.28 0. E6 काय मिळेल 28 मायनस 27 0.01. E7 काय मिळेल 28 मायनस 29 मायनस 0.01. आणि डेल्टा E8 काय मिळेल 28 मायनस 30 मायनस 0.02. हे काय झालं पहिलं झालं मोस्ट ॲक्युरेट लेंथ ही आणि प्रत्येक क्वांटिटीजमधला ॲब्सोल्यूट एरर इन ईच ऑब्झर्वेशन. त्यानंतर आता कडू आपण मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर मिळेल डेल्टा AM डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस सो ऑन करायचा आणि डेल्टा A8 डिवायडेड बाय 8 डिवायडेड बाय 8. यामध्ये प्रत्येकाची व्हॅल्यूज काय करायच्या पुटअप करायच्या. मायनस 0.01 आहे किती वेळा 1 2 3 4 वेळा 4 टाइम्स 0.01. आता पॉझिटिव्ह का घेतलं कारण मॉड्युलस आहे, प्रत्येक निगेटिव्ह क्वांटिटीज आपण पॉझिटिव्हच बनेल. 4 टाइम्स आहे, त्यानंतर 0 आहे 2 वेळा 0 इल्युमिनेट करून टाकायचे. त्यानंतर आहे 1 आहे 0.03 आणि 1 आहे 0.02 0.03 आणि 0.02. 2 टाइम्स आहे 0, 1 आहे 0.03 आणि 1 आहे 0.02 डिवायडेड बाय आहे 8 इज इक्वल टू हा काय मिळतो 0.04 प्लस
3 आणि 2 5, 0.05 डिवायडेड बाय 8, 4 आणि 5 9, 8 ने जर डिवाइड केले तर 0.01, 1 उडतो 10, 1, 0.011 आणि सॉन. आपल्याला एरर कितीपर्यंत पाहिजेत? आफ्टर 1 डेसिमलपर्यंत पाहिजेत. डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्सपर्यंत. म्हणून याला समोरची डिजिट इल्युमिनेट करायची, जो इल्युमिनेट करायचा लेस दॅन 5 आहे. राऊंडिंग ऑफ केलं तर तुम्हाला मीन ॲब्सोल्यूट एररची व्हॅल्यू काय मिळेल? 0.01. 0.01 म्हणजेच तुम्ही लेंथला कसं लिहू शकता? लेंथ ए इज इक्वल टू 3.28 प्लस मायनस 0.01. 3.28 प्लस मायनस 0.01 हे काय मोर ॲक्युरेट विथ एरर मेजरमेंट झाली लेंथ ऑफ द सिलेंडर विथ हेल्प ऑफ व्हर्नियर कॅलिपर. म्हणजे तुमचा रिलेटिव्ह. अच्छा, आता रिलेटिव्ह एरर काढायचं आहे. काय काढायचं आहे? रिलेटिव्ह एरर. बघा आता रिलेटिव्ह एरर कसा निघणार? रिलेटिव्ह एरर निघन डेल्टा ए डिवायडेड बाय ए. डेल्टा ए किती आहे? 0.01 आणि ए आहे 3.28. 3.28 म्हणजे 1 डिवायडेड बाय रिलेटिव्ह एरर मिळेल तुम्हाला डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 328. 1 डिवायडेड बाय 328. आणि जर तुम्हाला याला डिजिट्समध्ये फ्रॅक्शनलमध्ये काढायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन परफॉर्म करून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय 328. 1 डिवायडेड बाय 328. त्यानंतर नेक्स्ट काय विचारलेलं आहे आपल्याला? त्याच्यावरून तुम्हाला मीन रिलेटिव्ह एरर मिळेल. आणखी विचारलेलं आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर कसा मिळेल? याच रिलेटिव्ह एररला 100% मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? 1/328 इंटू 100%. याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल? पर्सेंटेज एरर मिळून जाईल. अशा पद्धतीने काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे. दिलेल्या ऑब्झर्वेशन्सचा मीन एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एररसाठी. त्यानंतर आहे बघा प्रोपागेशन ऑफ एरर्स. प्रोपागेशन ऑफ एरर्स म्हणजे 2 फिजिकल क्वांटिटीज आहे, एकामध्ये एरर आहे दुसऱ्यामध्ये एरर आहे. तर 2 फिजिकल क्वांटिटीचे ॲडिशन झाल्यानंतर त्यांचा एरर ॲड कसा होणार? सबस्ट्रॅक्शन झाली तर एररचं कसं होणार? मल्टिप्लिकेशन झाली तर त्यांच्या फायनल एररवर काय फायनल एररचा फायनल एररमध्ये कसा चेंज होणार? डिव्हिजनमध्ये असतील तर फायनल एररमध्ये कसं चेंज होणार? अदर वर्डमध्ये एररचं प्रोपॅगेशन एका क्वांटिटीमधून दुसऱ्या क्वांटिटीमध्ये कशा पद्धतीनं होणार? त्यामध्ये बघा पहिला रूल काय सांगतो प्रोपॅगेशन ऑफ एररमध्ये. द मॅक्सिमम ॲब्सोल्यूट एरर इन द सम ऑर डिफरन्स ऑफ द 2 क्वांटिटीज इज इक्वल टू द सम ऑफ द ॲब्सोल्यूट एरर इन द इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. बघा रूल नंबर 1 अगदी सिंपल आहे. रूल नंबर 1 अगदी सिंपल आहे. तो काय सांगतो? समजा सपोज करायचं ए आणि बी या 2 फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या आहे विथ एरर रिप्रेझेंटेशन. ए दिलेला आहे ए प्लस डेल्टा ए आणि बी दिलेला आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. या 2 फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहे त्यापासून तुम्हाला एक एक्स थर्ड क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे जी आहे ए प्लस बी, जी आहे ए प्लस बी. आणि वाय कॅल्क्युलेट करायची जी आहे ए मायनस बी. एक कॅल्क्युलेट करायची आहे ए प्लस बी, दुसरी कॅल्क्युलेट करायची आहे ए मायनस बी. तर हे स्टेटमेंट काय सांगतं की फायनल जी क्वांटिटी आहे एक्स आणि वाय, जर ए मध्ये एरर आहे प्लस डेल्टा आहे, बी मध्ये एरर आहे प्लस मायनस डेल्टा बी, ए मध्ये प्लस मायनस डेल्टा आहे, तर यात त्यांच्या ॲडिशनपासून येणाऱ्या क्वांटिटी एक्स मध्ये सुद्धा प्लस मायनस डेल्टा एक्स एरर असेल, वाय मध्ये सुद्धा प्लस मायनस डेल्टा वाय एरर असेल. मग ॲडिशनमध्ये हे 2 क्वांटिटीजचे एरर कसे ॲड होणार? सबस्ट्रॅक्शनमध्ये एरर कसे ॲड होणार? त्याच्यासाठी हा रूल नंबर 1 आहे. तो काय सांगतो? मॅक्सिमम ॲब्सोल्यूट एरर इन कशामध्ये? सम ऑर डिफरन्स. सम म्हणजे ॲडिशन, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. 2 क्वांटिटीज, 2 फिजिकल क्वांटिटीज जी आपण इथं ए आणि बी अज्युम केलेले आहे, तर त्यांच्यापासून येणाऱ्या फायनल रिझल्टमध्ये एरर काय होतो? तर त्यांचा ॲब्सोल्यूट एरर हा इंडिव्हिज्युअल क्वांटिटीजचा ॲड होतो, त्यांची सम आपण करत असतो. म्हणजे एक्सला जसं आपण ए प्लस बी कॅल्क्युलेट करत आहोत तर एक्समधला एरर कसा निघेल?
तर एक्स मधला एरर मिळेल डेल्टा एक्स, जो असेल ए क्वांटिटीमधला एरर आणि बी क्वांटिटीमधल्या एररची ॲडिशन. ए क्वांटिटीमधला एरर आणि बी क्वांटिटीमधल्या एररची ॲडिशन असेल. म्हणजे एक्सला तुम्ही कसं लिहू शकता, एक्सची व्हॅल्यू तुम्हाला ट्रू व्हॅल्यू मिळेल ए प्लस बी पासून, बट ॲक्च्युअलमध्ये त्याच्या एररमधले कॅल्क्युलेशन कसं मिळेल तुम्हाला, एक्स मिळेल एक्स प्लस मायनस डेल्टा एक्स, एक्स या रिलेशनवरून काढायचा आणि डेल्टा एक्स या रिलेशनवरून काढायचा. तुम्हाला डेल्टा ए दिलेला असेल, डेल्टा बी दिलेला असेल, ए दिलेला असेल आणि बी ही दिलेला असेल किंवा ॲडिशनच्या वेळेस. सिमिलरली आहे सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस मॅक्सिमम एरर इन वाय तुम्हाला मिळेल डेल्टा ए प्लस सबस्ट्रॅक्शन असेल तरी पण प्लस डेल्टा बी. वायची ट्रू व्हॅल्यू मिळेल या रिलेशनवरून आणि वायमध्ये असणारा मॅक्सिमम पॉसिबल एरर मिळेल या रिलेशनवरून. दोन फिजिकल क्वांटिटीची ॲडिशन जरी करत असलो आपण किंवा सबस्ट्रॅक्शन जरी करत असलो तर त्यांच्यामध्ये असणारे मॅक्सिमम पॉसिबल एररची फायनल रिझल्टमध्ये ही ॲडिशनच होत असते. दोन फिजिकल क्वांटिटीजचे ॲब्सोल्यूट एरर जे आहेत ते ॲडिशनमध्ये सुद्धा ॲड होतात आणि सबस्ट्रॅक्शन जरी करत असलो तरी काय होतं, ॲब्सोल्यूट एररची ॲडिशन होते. हे सांगतो तुम्हाला रूल नंबर 1. नाही असं नाही करायचं की इथं सबस्ट्रॅक्शन नाही म्हणून डेल्टा ए मायनस डेल्टा बी, डेल्टा ए मायनस डेल्टा बी. काय करायचं आहे, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ॲडिशन असो तरी एरर ॲड होतील, सबस्ट्रॅक्शन असो तरी त्यांचे मॅक्सिमम पॉसिबल एरर हे ॲडच होतील, ॲडिशनमध्ये पण आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये पण. सबस्ट्रॅक्शनमध्ये जसं ॲडिशनमध्ये प्लस आहे तर सबस्ट्रॅक्शनमध्ये मायनस करायचं नाही. सबस्ट्रॅक्शनमध्ये पण काय होतील तर त्यांच्यामध्ये असणारे मॅक्सिमम पॉसिबल एरर ए मधला डेल्टा ए बी मधला डेल्टा बी फायनल क्वांटिटीमध्ये दोन्हींचे रिझल्ट काय होतील, एरर डायरेक्टली ॲड होतील. बघा एक्झाम्पल, ए समजा आपण ए दिलेला आहे 1 प्लस मायनस 0.2 आणि बी दिलेला आहे 2 प्लस मायनस 0.1. एक्स आहे ए प्लस बी, एक्स आहे ए प्लस बी कसा मिळेल तुम्हाला 1 + 2 = 3 आणि एक्स मधला एरर कसा मिळेल डेल्टा एक्स = डेल्टा ए प्लस डेल्टा बी म्हणजे 0.2 + 0.1 हा मिळेल 0.3. म्हणजे एक्सचं रिप्रेझेंटेशन कसं असेल 3 ± 0.3, 3 ± 0.3 असं काय होईल, दोन्हींचे एररवाल्या दोन क्वांटिटी ॲड होतील. सिमिलरली यांचं सबस्ट्रॅक्शन जर घेतलं तरी सबस्ट्रॅक्शनमध्ये फायनल एरर हा 0.3 असेल, 0.3 असेल. त्यानंतर बघा रूल नंबर 2 काय सांगतो, द मॅक्सिमम फ्रॅक्शनल एरर ऑर रिलेटिव्ह एरर इन द प्रोडक्ट ऑर डिव्हिजन ऑफ क्वांटिटीज इज इक्वल टू द सम ऑफ द फ्रॅक्शनल एरर ऑर रिलेटिव्ह एरर. बघा हे काय सांगतं, एक समजा सपोज करायचं वाय क्वांटिटी आहे ए आणि बी या दोन फिजिकल क्वांटिटीच्या प्रोडक्टमध्ये. एला आपण ए प्लस मायनस डेल्टा ए रिप्रेझेंट करतो आणि बीला बी प्लस मायनस डेल्टा बी रिप्रेझेंट करतो. कारण हे असं का रिप्रेझेंटेशन आहे, आपण आत्ताच बघितलं की फिजिकल क्वांटिटीचं विथ एरर रिप्रेझेंटेशन्स आहे अशा पद्धतीने असतं. वाय ही फिजिकल क्वांटिटी आहे, जो काय आहे या दोन क्वांटिटीचा काय आहे प्रोडक्ट आहे, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे. तर वाय क्वांटिटीमध्ये असणारा रिलेटिव्ह एरर इन वाय हा असतो रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह एरर इन बी. वाय असतो रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह एरर इन बी. आता यामध्ये ए बी टर्म आहे, इथं जर आणखी सी असेल तर यामध्ये आणखी काय ॲड झाला असता, इथं रिलेटिव्ह एरर इन सी. हा सांगतो सेकंड रूल, दोन क्वांटिटीज किंवा तीन क्वांटिटीज 4, 5, 6 किती असो, प्रोडक्टमध्ये असणाऱ्या क्वांटिटीज मधला जो रिलेटिव्ह एरर आहे फायनल क्वांटिटीचा रिलेटिव्ह एरर हा काय, रिलेटिव्ह एरर इन वाय हा आहे पहिल्या क्वांटिटीमधले रिलेटिव्ह एरर प्लस दुसऱ्या क्वांटिटीमध्ये असणारा रिलेटिव्ह एरर प्लस तिसऱ्या क्वांटिटीमध्ये असणारा रिलेटिव्ह एरर. ही कशामध्ये आहे, प्रोडक्टमध्ये असतील. तर जर कसं डिव्हिजनमध्ये असतील, जर वाय असेल तुमचा A/BC तरी सुद्धा रिलेटिव्ह एरर इन वाय हा काय मिळतो तुम्हाला, रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह एरर इन बी प्लस रिलेटिव्ह एरर इन सी. मल्टिप्लिकेशनमध्ये असो किंवा डिव्हिजनमध्ये फिजिकल क्वांटिटीज असो त्यांचे रिलेटिव्ह एरर हे ॲड होत असतात. अकॉर्डिंग टू सेकंड रूल. हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे, डिव्हिजनमध्ये असो किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये असो याला खूप व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. असं नाही करायचं की मल्टिप्लिकेशनमध्ये ॲड करायचे आणि डिव्हिजनमध्ये सबट्रॅक्ट करायचे नाही. मल्टिप्लिकेशन जसं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन दोन्हीमध्ये एरर ॲड झाले, डिव्हिजन मल्टिप्लिकेशनमध्ये पण काय रिलेटिव्ह एरर पण त्यांचे
ॲडच होतील. सेकंड नंबरचा रूल कशासाठी? प्रोपागेशन ऑफ एरर्समध्ये. त्यानंतर बघा रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय सांगतो? द मॅक्सिमम फ्रॅक्शनल एरर इन अ क्वांटिटी, द मॅक्सिमम फ्रॅक्शनल एरर इन अ फिजिकल क्वांटिटी रेज टू अ पॉवर n इज n टाइम्स द फ्रॅक्शनल एरर ऑफ दॅट क्वांटिटी इटसेल्फ. बघा हे स्टेटमेंट काय सांगते, याला एक्झाम्पल घ्या आपण. सपोज करायचं y ही क्वांटिटी आहे a रेज टू द पॉवर n, b रेज टू द पॉवर m, c रेज टू द पॉवर p. y ही फिजिकल क्वांटिटी a ची पॉवर n, b ची पॉवर n, m आणि c ची पॉवर p या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेली आहे. पॉवर nच्या फॉर्मॅटमध्ये फिजिकल क्वांटिटीच्या रिप्रेझेंट केलेली आहे. तर हे स्टेटमेंट काय सांगतं की हा रूल काय सांगतो की y क्वांटिटीमध्ये असणारा जो रिलेटिव्ह फ्रॅक्शनल एरर आहे, रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर आहे, हा कसा रिप्रेझेंट करता तुम्ही? a ची पॉवर n टाइम्स a ची पॉवर n टाइम्स रिलेटिव्ह एरर इन a प्लस b ची पॉवर m टाइम्स रिलेटिव्ह एरर इन b प्लस c ची पॉवर p आहे तर p टाइम्स रिलेटिव्ह एरर इन c, p टाइम्स रिलेटिव्ह एरर इन c. आणि हा आहे तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. 80% ऑफ द प्रॉब्लेम्स जे तुमचे नीट आणि जेई मध्ये विचारतात ते या फॉर्म्युल्यावर बेसच राहतात, या फॉर्म्युल्यावर बेसच राहतात. याला व्यवस्थितपणे काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की एखादी फिजिकल क्वांटिटी आहे y, a ची पॉवर n, b ची पॉवर m, c ची पॉवर p. तर y क्वांटिटीमधला जो फ्रॅक्शनल एरर आहे, या क्वांटिटीमधला जो फ्रॅक्शनल एरर आहे तो a ची पॉवर n टाइम्स रिलेटिव्ह एरर और फ्रॅक्शनल एरर इन a प्लस b ची जी पॉवर आहे ती पॉवर टाइम्स b क्वांटिटीमधला फ्रॅक्शनल एरर, c ची जी पॉवर आहे ती पॉवर टाइम्स c मधला फ्रॅक्शनल एरर, c मधला फ्रॅक्शनल एरर. आणि सर्वांची काय केलेली आहे बघा? ॲडिशन केलेली आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तरी ॲडिशन आणि डिवायडेशनमध्ये टर्म्स असतील तरी ॲडिशन केलेली आहे. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे एरर थिअरी ऑफ एरर ॲनालिसिसमध्ये किंवा एररच्या थिअरीमधला सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही सर्वच्या सर्व बाकीचे फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवू शकता. अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये एम एन सी ची व्हॅल्यू जर का तुम्ही 111 पुट केली तर तुम्हाला रूल नंबर सेकंड सुद्धा याच्यावरूनच मिळू शकतो. त्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही डबल स्टार, ट्रिपल स्टार, 4 स्टार दिलं तरी चालतं. 80% ऑफ द प्रॉब्लेम्स तुमचे या फॉर्म्युल्यावर बेसच राहतील. नीटमध्ये असो, जेईमध्ये असो, मेन्स किंवा ॲडव्हान्स कुठल्याही एक्झाममध्ये. क्लिअर झालं? मग हे वाय क्वांटिटीमधलं रिलेटिव्ह एरर जर का रिप्रेझेंटेशन असं असेल, जी पॉवर आहे ती टाइम्स रिलेटिव्ह एरर त्या क्वांटिटीमधला प्लस जी पॉवर आहे ती टाइम्स रिलेटिव्ह एरर त्या क्वांटिटीमधला प्लस जी पॉवर आहे ती टाइम्स रिलेटिव्ह एरर त्या फिजिकल क्वांटिटीमधला. बघायचे एक्झाम्पल घेऊ आपण. एक क्वेश्चन्स घेऊ साधे साधे एकदम प्रॅक्टिससाठी, आणि बाकी ॲडव्हान्सवाले जे क्वेश्चन्स आहेत की जे कॉम्पिटिशन एक्झाममध्ये आले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. काय आहे? 2 रॉड्स आहेत. एका रॉड आहे ज्याची लेंथ मेजर केलेली आहे 1.8 प्लस मायनस 0.2 मीटर आणि दुसरा रॉड आहे 2.3 प्लस मायनस 0.1 मीटर. तर कंबाईन लेंथ सपोज करायचं, पहिली लेंथ आहे ए 1.8 प्लस मायनस 0.2 मीटर, दुसरी लेंथ आहे बी 2.3 प्लस मायनस 0.1 मीटर. फायनल लेंथ म्हणजे दोन्हीची ॲडिशन सपोज करायचं वाय, फायनल लेंथ आहे जी आहे ए प्लस बी. फायनल लेंथ कशी मिळेल तुम्हाला? फायनल लेंथची ट्रू व्हॅल्यू 1.8 प्लस 2.3 म्हणजे ॲडिशन किती होईल? 8 आणि 3 11, 1 हातचा 1, 2 आणि 1 4. फायनल लेंथ मिळाली वायची 4.1. वायची फायनल लेंथ मिळाली 4.1. आता वाय फायनल लेंथमधला एरर किती मिळेल? एरर इन वाय, तर एरर इन ए प्लस एरर इन बी. एमध्ये एरर आहे 0.2, बी मध्ये एरर आहे 0.1 म्हणजे हा फायनल एरर मिळेल 0.3 डेल्टा वाय. म्हणजे फायनल लेंथ जी पाहिजे आपल्याला विथ एरर लिमिट्स, तर फायनल लेंथ किती मिळेल रॉडची? तर 4.1 प्लस मायनस 0.3 मीटर, 0.3 मीटर ही मिळेल तुम्हाला फायनल लेंथ विथ एरर लिमिट्स ऑफ द ॲडिशन ऑफ 2 रॉडच्या लेंथची. 2 रॉडच्या लेंथच्या ॲडिशनची फायनल लेंथ मिळेल ही अशी, ज्याची ट्रू व्हॅल्यू असेल 4.1 आणि प्लस मायनस 0.3 चा मॅक्सिमम पॉसिबल एरर त्यामध्ये असू शकतो.
0.3चा काय असू शकतो, त्यामध्ये मॅक्सिमम एरर असू शकतो 2 रॉडच्या लेंथ कंबाईनली मेजर करत असताना. हे एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल होतं ॲडिशन ऑफ एरर्सचं. त्यानंतर दुसरं आहे काय, द ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर इज. एक वायर आहे, ज्या वायरची ओरिजिनल लेंथ ही दिलेली आहे तुम्हाला 1.53.7 प्लस मायनस 0.6 सेंटीमीटर. ती वायर तुम्ही काय केली, स्ट्रेच केली 1.55.3 प्लस मायनस 0.2 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द इलॉंगेशन इन द वायर लिमिट. सपोज करायचं आहे आपण ए ही आहे लेंथ बिफोर स्ट्रेचिंग जी आहे 1.5 सॉरी 1 पॉईंट नाही आहे, काय आहे 153.7 प्लस मायनस 0.6 सेंटीमीटर ही आहे बिफोर इलॉंगेशन. आणि बी ही लेंथ आहे त्या रॉडची किंवा त्या स्ट्रिंगची, त्या वायरची आफ्टर इलॉंगेशन. आणि आपल्याला विचारलेलं आहे की फायनल लेंथ मायनस ओरिजिनल डिफरन्स किती आहे तो विथ एरर लिमिट्स कॅल्क्युलेट करायचं. सपोज करायचं एल आहे फायनल लेंथ किंवा इलॉंगेशन आहे, ती मिळेल मला बी मायनस ए, म्हणजे हे मिळेल 155.3 मायनस 153.7. याची सबस्ट्रॅक्शन केली तुम्हाला तर 13 मधून 7 गेले 6, 15 मधून 4, 5 मधून 4 गेले 1, 15 मधून 15 गेले 0 आफ्टर 1 डिसिमल म्हणजे 1.6. ही मिळाली फायनल लेंथ म्हणजे ट्रू व्हॅल्यू इन इलॉंगेशन 1.6. मॅक्सिमम एरर किती असेल यामध्ये, तर डेल्टा एल असेल तुमचा डेल्टा ए प्लस डेल्टा बी. डेल्टा ए किती आहे 0.6 आणि डेल्टा बी किती आहे 0.2. म्हणजे एरर किती मिळेल 0.8. म्हणजेच फायनल इलॉंगेशन त्या वायरमधलं इलॉंगेशन किती मिळेल तुम्हाला, तर 1.6 प्लस मायनस 0.8. 1.6 प्लस मायनस 0.8 हे काय मिळेल तुम्हाला, फायनल इलॉंगेशन मिळेल या वायरमधलं. इलॉंगेशनसाठी आपण काय केलं, तर स्ट्रेच लेंथ बी मायनस ओरिजिनल लेंथ दोन्हीची सबस्ट्रॅक्शन केली, त्यावरून तुम्हाला इलॉंगेशनची ट्रू व्हॅल्यू मिळाली, लेंथची इलॉंगेशन इन लेंथची ट्रू व्हॅल्यू, आणि त्यामधला एरर सबस्ट्रॅक्शनमध्ये एरर ॲड होत असतो. फायनल एरर पण काय केला आपण ॲड केला, ॲड केला. अगोदरवाला एक्झाम्पल होतं ॲडिशन ऑफ एरर्सचं, सबस्ट्रॅक्शन ऑफ एरर्सचं. बाकीचे एक्झाम्पल्स आहे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवरवाला फॉर्म्युला वगैरे जे हे आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयरला जे क्वेश्चन आले ते क्वेश्चन्स पण काय करू त्यामध्ये डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला समजेल या थिअरीवाला ॲप्लिकेशन पार्ट किती इझी असतो. फक्त तुम्हाला ही थिअरी क्लिअर झाली तर तुम्ही ते एक्झाम्पल विदिन अ मिनिट काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. या लेक्चरमध्ये जो आपण थेरॉटिकल पार्ट डिस्कस केलेला आहे तो काय करायचा, तुम्ही एकदा दोनदा चांगला व्यवस्थित रिवाइज करायचा आहे. प्रत्येक एरर्सच्या ॲडिशनसाठी कॅल्क्युलेशनसाठी नेमकं कुठल्या स्टेप्स आपण फॉलो केले आहेत त्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. कॅल्क्युलेशनवाला जो पार्ट आहे तो कॅल्क्युलेशनला पार्ट तुमच्या प्रॅक्टिसनं तुम्हाला येऊनच जाईल. एकदा कन्सेप्ट लक्षात राहिला कॅल्क्युलेशन सोबत येतच राहतात. तर या लेक्चरमध्ये जे काही कन्सेप्ट आपले झाले यावर जर का तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आपल्या डाऊट सेक्शनमध्ये रेग्युलर जसं आहे ॲज युज्युअल विचारू शकता. एकदा एरर थिअरीचा पार्ट एकदा क्लिअर नाही झाला तर काय करायचं आहे, परत एकदा रिवाइज करून परत एकदा लेक्चर बघून रिवाइज करून घ्यायचं आहे. आणि एकदा तुमची एररची थिअरी क्लिअर झाली तर तो ॲप्लिकेशन पार्ट तर तुम्हाला एकदा थिअरी क्लिअर झाल्यानंतर येऊनच जातो. आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढे फास्टली कॅल्क्युलेशन तुमचे रिझल्ट लवकर येतील. तर भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण एरर ॲनालिसिसचा हा जो पार्ट आहे यावर बेस कसे क्वेश्चन्स आले आहे प्रिव्हियसला ते डिस्कस करू. आणि त्यानंतर व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज हे जे दोन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा काही पार्ट आपला राहिलेला आहे तो डिस्कस करू. आणि त्यानंतर लास्ट 20 इयर्सचे नीट आणि जेई ह्यामध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहे युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टरचे ते सर्व क्वेश्चन्स पण आपण सोबत डिस्कस करत चालू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. झालेला पोर्शन रिवाइज करा, अगोदरचे पण लेक्चर्स रिवाइज करत चला, जेणेकरून तुम्हाला समोरचे लेक्चर समजण्यास काय होईल आणखीन मदत होईल. ठीक आहे, काही अडचण असेल तर आपला डाऊट सेक्शनमध्ये तुम्ही विचारूच शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.